संजय शिरसाट यांच्या कथित व्हिडिओवरून राजकारण आता चांगलंच पेटलेलं आहे। मॉर्फ केलेला व्हिडिओ राऊतांनी दाखवल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सुद्धा संजय शिरसाट यांनी केलाय। त्यांच्या या आरोपाला खासदार संजय राऊतांनी सुद्धा उत्तर दिलंय। व्हिडिओ मॉर्फ केला की नाही ते फॉरेन्सिक लॅब ठरवेल असं राऊत म्हणाले। मॉर्फ केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहता तो मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो। चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही, ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा तर फार नोटिसा मी खिशात घालून फिरतो वगैरे 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 तो बोलेल। परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल। त्याच्यावरती विधानसभेत त्यांनी उद्या वक्तव्य करू द्या। व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलाय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना। हे फॉरेन्सिक लॅब ठरवतो। फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते। आणि तो व्हिडिओ का आम्ही काढलाय, ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा।